नमस्कार, मी अलका. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी करते पेरूचं लोणचं. पेरू काय आहे, सध्या पेरू फार छान येत आहेत. हिरवे कर्रे नुसते खायला, कापून खायला सुद्धा सुंदर येत आहेत पेरू. पण काय आहे, पेरूच्या लोणच्याला आहे ना, जरा पिकलेले आणखी नरम असे पेरू लागतात. म्हणून मी वाट बघत होते. तर नेमक्या आज मला पेरू छान मिळाले. एकदम मऊ आणि नरम असे आहेत. त्या पेरूचं लोणचं अतिशय छान होतं. कारण काय आहे, त्याच्यामध्ये आंबटपणा असतो. आंबट गोड असं चविष्ट असं लोणचं होतं. चला तर बघूया पेरूचं लोणचं कसं करायचंय ते. इथे आपण पेरू घेतले, मऊसर आहेत, नरम झालेले आहेत, पिकलेले आहेत. हे 300 ग्रॅम घेतलेत मी. धुवून घ्यायचे आणि बारीक बारीक कापून घ्यायचे. नंतर लागणारे आपल्याला गूळ चवीप्रमाणे, आंबट जसा असेल त्याप्रमाणे गूळ घेतला. इथे मी छोटा बाऊल गूळ घेतलेला आहे. तिखट लागणार आहे, हिंग लागणार आहे. नंतर मेथी दाणा आणि 4-5 लवंगा घेतल्या आहेत मी. नंतर लाल मिरच्या लागणार आहेत, हळद लागणार आहे आणि तेल आणि मोहरी ह्याची आपली फोडणी करायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ लागणार आहे. एवढे सगळे पदार्थ आपण लोणच्याला वापरणार आहोत. चला तर मग कसं करायचं आहे ते बघूया. हे बघा, 2 पेरू घेतलेत, धुवून घेतलेत. आता हे दोन्ही देठं काढून घ्यायची ह्याची. आणखी बारीक बारीक चिरायचं आहे. बारीक चिरताना जर तुम्हाला पेरू कापल्यानंतर जर बिया असं वाटलं की जरड बिया आहेत, आपल्याला खायला त्रास होतोय, तर बिया काढून टाकायच्या आणि हव्या असतील तर बिया ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये. कापून घेते, बारीक कापून घ्यायचे आहेत पोळी. हां, हे बघा अशा तऱ्हेने बारीक कापून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातल्या बिया मी काढून घेतल्या आहेत. जरड आहेत त्या वाटल्या मला. हे बघा काढून घेतल्या आहेत ह्या आणि अशा तऱ्हेने बारीक कापायचे. सोलायचं वगैरे नाही हां, पेरू असाच घ्यायचा आहे तो. आणि आता हा फोडणी घालायची आणि पाणी घालून हा पेरू शिजवून घ्यायचा आहे आणि मग लोणचं करायचं त्याचं. हे बघा 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे. आता राई टाकते. तेल तापलं आहे. बारीक करते. तर त्याच्यामध्ये 4 लवंगा घेतल्या होत्या ना त्या आणि मेथी दाणा 10-12 दाणे घेतलेत मेथीचे ते. नंतर आपल्याला लागणार आहे तडतडले जरा. नंतर लागलं नाही 4 मिरच्या थोडंसं परतून घेऊया. मग लागणार आहे हिंग टाकून घेऊया. तो परतला की लागणार आहे हळद थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची. मग लागणार आहे तिखट आणि मला लगेचच ह्या पेरूच्या फोडी टाकायच्या आहेत. आणि या परतून थोडंसं पाणी घालायचं आहे. एक अर्धा ग्लास म्हणा, अर्धा बाऊल म्हणा पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मऊ शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवते, बघते आता शिजलंय का. छान झालंय. इतका सुगंध, मस्त पेरूचा सुगंध फार घरभर पसरलाय. छान शिजलंय का. आता चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आपल्याला गूळ राहिलाय, गूळ टाकायला पाहिजे. तो गूळ टाकते, सगळा गूळ. आणि झालं ना की चव घेऊन बघायची. आता आंबट कसा आहे पेरू त्याच्यावरती गुळाचं प्रमाण ठरवायचं आपण. आता हे जरा आटवून घेते. गूळ विरघळले आणि आटवलं, शिजलं गेलं. शिजलं आहे, जर आटलं आपल्याला रस जेवढा हवा तेव्हा, नाही तर मग सर्व करायचं बाटलीमध्ये. हां, हे बघा छान आता घट्टसर झालंय. आता आपल्याला पाहिजे तेवढा. आता त्या बाउलमध्ये आधी मी काढून घेते आणि मग थंड झाल्यावर आपल्याला बाटलीमध्ये भरायचं आहे. आता बाउलमध्ये मुख्य म्हणजे गॅस बंद करते. झालेला आहे, काढून घेते बाउलमध्ये. हे बघा पेरूचं लोणचं तयार आहे. कसं टेम्पटिंग दिसतंय बघा. हे अतिशय चविष्ट लागतं, आंबट गोड. आणि पेरूचा जो स्वाद आहे,
पिकलेला पेरूचा तो फार सुंदर लागतो. आता हे थंड झालं की काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. आणखी 2-3 दिवस आरामात बाहेर राहतं. पण जास्त दिवस 7-8 दिवस वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्या. कलरफुल चटपटी तसं पेरूचं लोणचं केलंय मी. ते बाटलीत भरून तयार आहे. बघा कसं दिसतंय कलरफुल. टेस्टी तर नक्कीच लागणार आहे. आंबट गोड असं छान लागतं. आता काय सीझनचे जे फळं येतात ना, आता पेरूची फळं आहेत. आता मी ठेवून देते. पेरूचं आत्ता सध्या पेरू येत आहेत. त्यामुळे पेरूचं लोणचं करायला सोपं आहे कारण अवेलेबल आहे आता. ते जी फळं ज्या सीझनकडे अवेलेबल असतात त्याचं लोणचं केलं तात्पुरतं तर फार छान होतं. ते आता पेरू येत आहेत म्हणून पेरूचं, आवळे आले ते आवळ्यांचं, कच्च्या कैरीचं जेव्हा सीझन येईल तेव्हा किंवा पिकलेल्या आंब्यांचं त्याचंही लोणचं आपण करू शकतो. आणि ही लोणची तात्पुरती डाव्या बाजूला आपल्याला चटपटीत असं जेवणामध्ये काहीतरी द्यावंसं वाटतं तेव्हा ही लोणची आपल्याला फार कामाला येतात. तेव्हा अशी लोणची वेगवेगळ्या प्रकारची लोणची आपण नक्की करून बघा. मी अशी 2-3 प्रकारची लोणची केलेली आहेत ऑलरेडी. त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. मिक्स व्हेजिटेबलचं लोणचं टाकलेलं आहे, कच्च्या कैरीचं टाकलेलं आहे, नंतर आंब्याचं लोणचं टाकलेलं आहे. त्याचे व्हिडिओ तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये चॅनलमध्ये बघा. आणि आजचं हे लोणचं आहे तुम्हाला कसं काय वाटलं? व्हिडिओ तर बघितलाच असेल, आवडलं असेल तर लाईक करा. आणि मी असेच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत असते. ते नेहमी बघत जा आणि आवडलं तर लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब ते तर नक्कीच करा. धन्यवाद.